तर प्रशांत किशोर यांनी अभ्यास करूनच विश्लेषण मांडलं. खुर्चीला इतकं चिकटून बसण्याचा हट्ट कशासाठी? राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी सुनील तटकरेंवर नाव न घेता असा निशाणा साधलाय. आणि या संदर्भात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. रुपालीताई, गुड मॉर्निंग. हट्ट कशासाठी? खुर्चीला इतका चिकटून बसण्याचा हट्ट कशासाठी असा सवाल तुम्ही उपस्थित केलेला आहे. काय म्हणायचं आपल्याला नेमकं? एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय अजितदादांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या घराघरात प्रत्येक व्यक्तीच्या मनात त्यांनी स्थान मिळवलेलं होतं. अचानकपणे दादा गेल्यानंतर ज्या काही घडामोडी समोर आल्या, तुम्ही आत्ताच ती बातमी दाखवली उमेश पाटलांची सुद्धा, की ज्यांनी दादांना खूप मोठं केलं, आपलं मानलं, प्रत्येक गोष्ट शेअर करून महाराष्ट्राच्या विकासासाठी स्वतःसोबत ती त्यांची टीम तयार त्यांनी केली होती, तीच लोक जर ते नसताना त्यांच्या कुटुंबाला त्रास देत असतील तर हे तर वेदनादायक आहेतच. परंतु दादा असताना सुद्धा पदावर राहून जाणीवपूर्वक संघटनेला खीळ कशी बसेल, काम अजितदादांची जे मावळे म्हणून काम करत होते त्या लोकांना थांबवता कसं येईल, या अनेक कुरघुडी झालेल्या आहेत आणि त्याची मी साक्षीदार आहे. भले मला 6 वर्ष राष्ट्रवादीमध्ये येऊन झाले असतील, परंतु अजितदादांचं नेतृत्व एवढं स्ट्रॉंग होतं की त्यांना एकनिक कार्यकर्ता त्यांची नाळ जुळलेली होती. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की प्रवक्ते पदावरनं आम्हाला काढण्यात आलं. आमचं म्हणणं आम्हाला प्रवक्ते पदावरनं काढण्यावर नव्हतंच, आम्हाला जाणीवपूर्वक ज्या काही बातम्या लावण्यात आल्या, हकलपट्टी केली, या गोष्टी काय म्हणजे यांना स्थान नाहीये, अशा अनेक बातम्या लावण्यात आल्या होत्या. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हे सगळं पेरलं गेलं? हो, हे सगळं पेरलं गेलं. हे अजितदादा असताना, अजितदादा नसताना कुटुंबाला जो त्रास दिला जातोय ना, ते अजितदादा असताना अजितदादांना सुद्धा हा त्रास देण्यात आला होता. परंतु बाप माणूस माननीय अजितदादा हे खमके होते, ते या त्रासाला भीकच घालायचे नाही. ते आमच्यासारख्या कार्यकर्त्याला म्हणायचे, अरे मी आहे ना, आपण चांगलं काम करू, आपण महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटमध्ये लोकांचा विश्वास जिंकून लोक आपल्याला डोक्याला घेऊन नाचतील अशा पद्धतीने काम करायचं. म्हणजे त्याची साक्षीदार आहे. त्याच्यामुळे जो काही प्रशांत किशोर यांनी ते आहेत नाहीयेत तो नंतरचा भाग आहे, परंतु त्यांनी जे विश्लेषण केलं, मान्य करा ना, मान्य करा. तुम्ही ठीक आहे, कुठलंही पद हे 2 आणि 3 वर्षासाठी असतं, आजन्म कोणतंच नसतं. स्वतः आपण जर ज्येष्ठ असू तर काही गोष्टी स्वीकारून रिकाम्या कराव्या खुर्च्या, दुसऱ्याला संधी द्यावी, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. दादा असताना दादांना त्रास दिला आणि दादा नसताना आता त्यांच्या कुटुंबाला त्रास द्यायचा, म्हणजे ह्याच पद्धती जर चालू असतील तर या कुठेतरी वेदनादायक आहे आणि दुःखदायक पण आहेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे मी तुम्हाला सांगते की मी अशी कार्यकर्ती आहे की मला पदासाठी कुणाची तरी हुजरेगरी करायची, नेत्याच्या पुढं करायचं आणि विनाकारण त्याची खोटी तारीफ करण्याची अजिबात मला इंटरेस्ट नाही. प्रशांत किशोर यांनी जे सांगितलेलं आहे त्यांनी त्या कार्यकर्त्यांशी नाळ असलेलं सांगितलेले, वास्तवता सांगितलेली आहे, ती पण स्वीकारली गेली पाहिजे आजकाल नेत्यांनी. आणि ती स्वीकारून आपलं जे स्थान आहे तिथं दुसऱ्या युवा दमाच्या, चांगल्या दमाच्या इतर लोकांना पण संधी दिली पाहिजे. म्हणून स्पष्ट मी ती पोस्ट केलेली आहे. तुम्ही लोकांना त्रास देताना पदावर राहून तुम्हाला छान वाटतं, नाहक त्यांच्या बातम्या लावताना छान वाटतं, मग तुम्ही जे पेरलंय तेच तुमच्या समोर आज अचानकपणे उभं राहिले. किंवा मी म्हणेल की त्यावेळी आम्हाला अजितदादा होते खंबीर आमच्या पाठीशी, आता नाहीयेत, परंतु ते आमच्यात जरी नसले तरी मला वाटतं त्यांचा आशीर्वाद कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच हे घडताना दिसतं. हो, इंटरप्ट करते, सॉरी, पण एक शेवटचा प्रश्न विचारते. आता जेव्हा काही वेळापूर्वी आम्ही उमेश पाटीलजींशी सुद्धा बोललो, त्यांनी सुद्धा अशाच आशयाची खतखत व्यक्त केली. आता जर हे सगळ्या नेत्यांना कळतंय तर मग पुढे आपण काय करणार आहात? एक लक्षात घ्या, माननीय अजितदादा असताना परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी दादा कार्यकर्त्यांना बळ देत होते, थांबवत होते. आता अशी परिस्थिती आहे की सगळ्या कार्यकर्त्यांची धुरा
ही दादांनंतर माननीय सुनेत्रा वहिनींवर आहे. पण सुनेत्रा वहिनींवर सुद्धा जो काही मोठा आघात झालाय त्यातनं सावरण्यासाठी जो काही कालावधी लागतो किंवा जी काही ऍक्शन मोड आता सुरू झालेली आहे, तर सगळ्या संपूर्ण राष्ट्रवादी कार्यकर्ते पदाधिकारी हे माननीय सुनेत्रा वहिनी म्हणजे दादांच्या जागी त्यांना पाहून त्या सगळ्या गोष्टी बघतायत की कधी कधी अजितदादांच्या स्वप्नातला हा पक्ष उभा राहील आणि त्या पद्धतीने त्या कारवाया होतील. त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय. जर हीच परिस्थिती राहिली तर काही जण काय असतात की बाबा नको आपल्याला हा त्रास, आपण आपल्या गावाला चला, जे चालायचे ते चालू द्या. शेवटी कार्यकर्त्याला कोणतरी खंबीर नेतृत्व आधार लागतो ना. हो. आणि तो आधार सुनेत्रा वहिनी प्रयत्न करतायत, उभं राहतायत. पण त्यांच्या समोर ही अशी विघ्न संतुष्टी जी लोक आहेत, ही गोड बोलून किंवा थोडंसं दबाव टाकून त्या कुटुंबाला अडचणीत आणून त्याला वेळ लावतायत, त्रास देतायत. तर म्हणूनच तो त्रास सुनेत्रा वहिनींना, त्यांच्या घरातल्यांना होऊ नये म्हणून अजितदादांची माणसं, आमच्यासारखी कार्यकर्ते डायरेक्ट आता बोलायला आम्ही सुरुवात केलेली आहे. कारण का आम्हाला आमच्या दादांचा पक्ष मोठा होताना बघायचा आहे. अगदी रुपालीताई, तुमचा मुद्दा लक्षात आला. खूप खूप धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजशी सविस्तर बोललात त्यासाठी. थँक्यू.